भेटी लागी जीवा लागलेसे आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी. संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातील विठ्ठल भक्तीची ओढ आज लाखो पावलांमध्ये जिवंत झालेली दिसून येते. सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या स्वागतासाठी ग्रामविकास विभाग आणि सोलापूर जिल्हा परिषदेनं उभारलेल्या या भव्य स्वागत कमानी, ज्या केवळ सजावटीच्या रचना नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा मान राखणाऱ्या आणि अतिथी देवो भव या भारतीय संस्कृतीला प्रत्यक्ष साकार करणाऱ्या स्वागतासाठीच्या खुणा आहेत. वारी म्हणजे केवळ पायी प्रवास नाही, ती आहे श्रद्धेची, समतेची आणि आपलेपणाची परंपरा. या परंपरेचे स्वागतही तितक्याच आदराने व्हावे या उद्देशाने पालखी मार्गावरील विविध ठिकाणी आकर्षक स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. या कमानींवर महाराष्ट्राची लोकसंस्कृती, वारकरी परंपरा आणि भक्तीचा वारसा प्रभावीपणे साकारण्यात आला आहे. दूरवरून येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचे या कमानी जणू मनापासून स्वागत करताना दिसतात. स्वागत कमानीचं श्रेय आदरणीय पालकमंत्री साहेब गोरे साहेबांना आहे. गोरे साहेबांनी बारीक लक्ष देऊन ह्या पालखी मार्गावरच्या स्वागत कमानी एकदम सुंदर केलेत आणि त्या कमानी किमान 6 महिने व्यवस्थित राहतील ह्या पद्धतीच्या कमानी आहेत. त्याचं खरं श्रेय म्हणजे आमचे पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार भाऊ गोरे यांना आहे. या स्वागत कमानींमुळे पालखी मार्गाचं सौंदर्य अधिकच खुललं आहे. दिवसा त्यांचं आकर्षक रूप आणि रात्री प्रकाश झोतात उजळून निघणारं दृश्य वारकऱ्यांच्या प्रवासाला एक वेगळाच आनंद देत आहे. अनेक वारकरी या कमानींसमोर थांबून छायाचित्र काढत आहेत, तर अनेक जण या उपक्रमाचं कौतुक करताना दिसत आहेत. श्रद्धेच्या या प्रवासात मिळालेला हा आत्मीयतेचा स्पर्श त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरत आहे. कमानीबद्दल मला आकर्षण वाटलं, असं आतापर्यंत कधी मला नव्हतं, म्हणून मला नवीन वाटलं. असं कायमस्वरूपी ठेवा असं मला पण वाटते. वारीचा मार्ग केवळ पंढरपूरकडे जात नाही, तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, सेवाभावाचा आणि स्वागत परंपरेचा परिचयही करून देतो. ग्रामविकास विभाग आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या या उपक्रमातून प्रत्येक वारकऱ्याला दिला जात आहे सन्मानाचा नमस्कार आणि मनापासून शुभेच्छा.